Hello dear students, so today we are going to study our new topic and that is our second topic. The name of our topic is writing contextual meaning of words. So what is the meaning of writing contextual meaning of words? तर संदर्भासंबंधी शब्दांचे अर्थ लिहिणे. मग संदर्भ म्हणजे नेमकं काय किंवा शब्दांचे अर्थ वेगवेगळे का? तर पहा, प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट असा अर्थ असतो. परंतु काही शब्दांचा अभ्यास करताना आपल्या हे लक्षात येतं की एकाच शब्दाचे दोन प्रकारे अर्थ काढल्या जातात. मग त्या शब्दाचा विशिष्ट असा अर्थ हा आपल्याला कसा लक्षात येणार? तर त्या कॉन्टेक्स्ट वरून, दिलेल्या वाक्यावरून. मग या ठिकाणी मी काही उदाहरण दिलेले आहेत. जसं पहा, एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट. देन आफ्टर सेकंड एक्झाम्पल इज टर्न राईट. Third example is she is all right. And the fourth example, you are right. पहा, प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला RIGHT हा RIGHT काय दिसतो आहे? RIGHT हा वर्ड दिसतो आहे. RIGHT. मग पहिल्या वाक्यामध्ये एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट याचाच अर्थ की शिक्षण हे आपला मूलभूत अधिकार आहे. शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे. तर राईट या शब्दाचा अर्थ या ठिकाणी अधिकार किंवा हक्क या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. बरोबर. नंतर पहा, आता जो दुसरा आपला वाक्य आहे, दुसरं जे वाक्य आहे टर्न राईट. या ठिकाणी टर्न राईट, राईट हे काय दाखवतो आहे? पोझिशन दाखवतो आहे की तुम्हाला कुठल्या बाजूला वळायचं आहे, राईट का लेफ्ट. तर आपल्याला या ठिकाणी साइड किंवा पोझिशन, या ठिकाणी तो आपल्याला साइड किंवा आपली जी काही पोझिशन आहे ती कोणत्या बाजूला असायला हवी हे सांगण्याचं कार्य करत आहे. थर्ड एक्झाम्पल इज शी इज ऑल राईट. आता शी इज ऑल राईट, ती कशी आहे? ती चांगली आहे. मीन्स शी इज गुड नाउ. हाउ इज शी नाउ? शी इज गुड. सो शी इज ऑल राईट. देन द फोर्थ एक्झाम्पल इज यू आर राईट. यू आर राईट. यू आर राईट. तर या ठिकाणी तो कसा आहे? तर तो बरोबर आहे. त्याचं जे काही म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे. तर या ठिकाणी राईट या शब्दाचा जो अर्थ आहे तो योग्य किंवा बरोबर म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 एक्झाम्पल्स मध्ये राईट हा एकाच शब्दाचे किती अर्थ दाखवलेले आहेत? तर 4 अर्थ दाखवलेले आहेत. मग हे आपण अर्थ कशावरून डिसाइड केले? तर ते अर्थ आपण दिलेल्या कॉन्टेक्स्ट वरून किंवा दिलेल्या वाक्याच्या संदर्भावरून लक्षात घेतले. मग रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स या टॉपिक मध्ये किंवा या चॅप्टर मध्ये आपल्याला जे मोर दॅन नॉलेज असायला हवं तर ते हे असायला हवं की एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे असू शकतात आणि तो शब्दाचा अर्थ लावत असताना ते वाक्य लक्षात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अर्थ मांडायचा आहे. आता दुसरी गोष्ट काय की कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स हा टॉपिक पाहत असताना आपल्याला वेगवेगळ्या ॲडम्स आणि फ्रेजेस पण येऊ शकतात. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक अशा ॲडम्स आणि फ्रेजेस वापरत असतो की त्याचा अर्थ हा आपल्याला नेमका कळायला हवा की तो जे ॲडम्स आहे किंवा फ्रेजेस आहे हे कुठल्या अर्थाने त्या ठिकाणी आलेला आहे. जसं पहा, या ठिकाणी मी एक वाक्य लिहिते किंवा एक फ्रेज लिहिते, अ बेड ऑफ रोजेस. अ बेड ऑफ रोजेस याचा शब्दशः अर्थ काय होतो? शब्दशः अर्थ काय होतो याचा? शब्दशः अर्थ याचा असा होतो, अ बेड ऑफ रोजेस. अ बेड ऑफ रोजेस. तर अ बेड ऑफ रोजेस याचा अर्थ असा की अगदी आरामाची गोष्ट. पण शाब्दिक अर्थ काय होईल की एक असं अंथरूण की ज्या ठिकाणी खूप सारे फुलं आहेत. बरोबर. आता या संदर्भात दुसरा आपण एक वाक्य पाहू शकतो की अ बेड ऑफ थॉर्न्स. अ बेड ऑफ थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काय? काटेरी.
आता काट्यांचा बेड असणार आहे का? नाही. तर एक अशी गोष्ट की जी अतिशय दुःख देणारी आहे किंवा अतिशय कष्टाची आहे. आपण तिसरं एक एक्झाम्पल पाहूयात, टूथ अँड नेल्स. टूथ अँड नेल्स म्हणजे काय? तर दात आणि नखे. हा आपला त्या ठिकाणी शाब्दिक अर्थ झाला. परंतु टूथ आणि नेल या ॲडम्सचा किंवा फ्रेजसचा जो प्रॉपर अर्थ आहे की अतिशय प्रखरपणे जीवपणाला लावून केलेली एखादी गोष्ट, दॅट इज मीन्स टूथ अँड नेल. एक आणखी मन आठवते बघा मला, टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. पहा, टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. आता मला सांगा, तुम्ही शाब्दिक अर्थ काय गृहीत धरणार याचा? की स्पिल्ट म्हणजे सांडणे, मिल्क म्हणजे दूध, आणि क्राय रडत बसणे म्हणजे दूध सांडले म्हणून आपण रडत बसणे. पण ऍक्च्युअली तसा त्याचा अर्थ नाही आहे. तर ऍक्च्युअली अर्थ काय आहे की टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे झालेल्या गोष्टींवर रडत बसणे. या प्रकारचे अनेक फ्रेजेस आणि ॲडम्स आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ऐकायस आणि वाचण्यामध्ये पण येतात. तर ते आपण गृहीत धरलं, लक्षात ठेवायला हवं. आणि कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग ऑफ वर्ड्स या टॉपिकचा अभ्यास करताना ते शब्द हे कुठल्या बेसिसवर आणि कशाचा संदर्भ घेऊन आलेले आहेत याची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. तर रायटिंग कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग ऑफ वर्ड्स, संदर्भासंबंधी शब्दांचे अर्थ पाहत असताना आपण आता जे काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत तुमच्या बुकमध्ये त्याचं स्टडी करूयात. पहा, द स्टुडंट्स ऑफ 8A ओन द फायनल मॅच, दे आर ऑन क्लाउड 9. या ठिकाणी ऑन क्लाउड 9, ऑन क्लाउड 9 याचाच अर्थ काय होतो की विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, 8वीचे जे विद्यार्थी आहेत ते फायनल मॅच या ठिकाणी जिंकलेले आहेत म्हणून ते ऑन क्लाउड 9 आहेत. म्हणजे ते आकाशामध्ये 9व्या ढगावर आहेत अशा प्रकारचा शाब्दिक अर्थ होतो. पण ऍक्च्युअली त्याचा अर्थ काय होतो आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. पहा, इन द स्काय होऊ शकतं का? विद्यार्थी आकाशात जातील का? नाही. व्हेरी हॅपी, खूप आनंदी होणे, खूप आनंद होणे. व्हेरी अनहॅपी, मुळीच आनंद होणार नाही. ऑन 9th क्लाउड, 9व्या किंवा 9 क्रमांकाच्या ढगावर जाणे. तर अशा प्रकारे जर ऑप्शन्स या ठिकाणी असतील तर त्याचं करेक्ट आन्सर आहे की व्हेरी हॅपी, अतिशय आनंदी होणे. हे आपला सेकंड ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. समजलं? पहा, समोरचा आपण क्वेश्चन पाहूयात. मगनलाल्स बिझनेस prospered by leaps and bounds. So what is the meaning of leaps and bounds? या फ्रेजचा या ठिकाणी काय अर्थ होतो की लिप्स म्हणजे काय आणि बाउंड्स म्हणजे काय? तर पहा, या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. बाय जम्पिंग हाय, ॲट अ रॅपिड रेट, विदाउट एनी स्टॉप, अँड द फोर्थ इज अर्ली. तर बाळांनो, लिप्स आणि बाउंड्स या ॲडम्सचा किंवा फ्रेजचा जो करेक्ट आन्सर आहे तो आहे रॅपिडली, अतिशय वेगाने, तीव्र गतीने किंवा एकसारखा. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ॲट अ रॅपिड रेट. अंडरस्टूड? यानंतर आपला जो तिसरा प्रश्न आहे, द फार्मर सर्च हिज लॉस्ट बुल इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. व्हॉट इज द फ्रेज इज हिअर? नूक अँड कॉर्नर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड? आता आपल्याला लक्षात येतं की नूक आणि कॉर्नर म्हणजे कुठला तरी कोपरा किंवा खूप साऱ्या ठिकाणी आपण त्याचा शोध घेणे. अ फार्मर सर्च मध्ये शोध घेतला. हिज लॉस्ट बुल, त्याचा जो बुल आहे तो हरवलेला आहे आणि त्याने त्याचा शोध घेतला सगळीकडे. नूक अँड कॉर्नर, तर ऑप्शन्स काय आहेत पहा या ठिकाणी. एव्हरीवेअर, इन ऑल कॉर्नर्स, इन एव्हरी शेड अँड ऑन एव्हरी मिडो. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे एव्हरीवेअर. जो काही आपला फार्मर आहे त्याने त्याचा जो हरवलेला बुल आहे याचा शोध घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी काय केलेले आहे, शोध घेतलेला आहे. म्हणून ऑप्शन ए इज अवर करेक्ट आन्सर. नाउ द नेक्स्ट इज फोर्थ. व्हॉट इज द फोर्थ क्वेश्चन? लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. लाईफ ऑफ फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. आता याचा शब्दशः अर्थ काय होतो बाळांनो की अप्स अँड
डाउन्स म्हणजे वर आणि खाली. तर हे आपलं आयुष्य वर आणि खाली आहे का? नाही. तर याचा असा शाब्दिक अर्थ होतो, परंतु त्याचा जो करेक्ट मीनिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग काय होईल बरं? अप्स अँड डाउन्स म्हणजे हाय आणि लो होईल का? गुड अँड बॅड फॉर्च्यून होईल का? डेंजरस होईल का? रिस्की सिच्युएशन होईल का? तर अप्स अँड डाउन्स म्हणजे काय की आपलं जे आयुष्य आहे हे कधी काय असं असतं, खूप कमी किंवा खूप जास्त आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. तर अशा प्रकारे आपलं आयुष्य गुड अँड बॅड फॉर्च्यूनने काय झालेलं असतं, संपन्न झालेलं असतं. म्हणजेच ऑप्शन सेकंड इज करेक्ट हिअर. द मीनिंग ऑफ अप्स अँड डाउन्स इट मीन्स गुड अँड बॅड फॉर्च्यून. तर भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत किंवा घटना आहेत त्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे आपल्या बुकमध्ये ऑलरेडी. आता जो आपला क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस हे क्वेश्चन्स आहेत ते आपण समोर पाहणार आहोत. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज choose the correct alternative for the underlined words of the given sentences. Choose the correct alternative for the underlined words of the given sentences. दिलेल्या वाक्यांच्या अधोरेखित शब्दांकरिता योग्य पर्याय निवडा. तर आपला जो क्वेश्चन आहे तो आहे ही इज लेझी टू द बॅकबोन. चूज टू ऑप्शन्स, दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. आता ही इज लेझी, लेझी म्हणजे काय? आळशी. आणि बॅकबोन म्हणजे काय? आपल्या पाठीचा कणा. बॅकबोनचा शब्दशः अर्थ हाच होतो, परंतु या ठिकाणी तो अर्थ होत नाही. बघा, मग या ठिकाणी दोन आहेत की बॅकबोन म्हणजे काय? तो लहानपणापासूनच आळशी आहे, तो मुळातच आळशी आहे. मग या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन सर्च करायचे. त्यामध्ये आपला जो कम्प्लिटली आहे किंवा थोरली, ही जी दोन ऑप्शन्स आहेत हे आपले दोन करेक्ट ऑप्शन्स असतील. सो द मीनिंग ऑफ ही इज लेझी टू द बॅकबोन इट इज thoroughly and the completely. These two options are correct. Understood? Now the next is I feel like a fish out of water in this strange place. बघा, प्रश्न नीट वाचून घ्या. I feel like a fish, मला कसं वाटत होतं? तर एखाद्या माशासारखं. आउट ऑफ वॉटर, कसा मासा? की जो पाण्याच्या बाहेर आहे. आणि इन दिस स्ट्रेंज प्लेस, स्ट्रेंज प्लेस म्हणजे कसं? ठिकाण की जे अनोळखी आहे, जे आपल्याला कधी आपण पाहिलेलं नाही किंवा त्या ठिकाणी भेट दिलेली नाही. तर या ठिकाणी जो करेक्ट ऑप्शन्स आहेत ते बघा. ॲज अ फिश इन अ नेट होईल का? इन अन अनकम्फर्टेबल पोझिशन होईल का? ॲज अ रेअर फिश होईल का? किंवा इन द डीप वॉटर होईल का? तर अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय असेल की आपल्याला अनकम्फर्टेबल वाटणारा एखादा प्लेस असेल. आणि त्याचमुळे जे आपलं आन्सर आहे आय फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन दिस स्ट्रेंज प्लेस, द आन्सर इज इन अन अनकम्फर्टेबल पोझिशन. मग माझा आन्सर काय असेल की एक अशी पोझिशन ज्या ठिकाणी मी स्वतःला कसं फील करतो आहे? अनकम्फर्टेबल फील करतो आहे. Okay, now the next question is a car just brushed past me. It was a close shave indeed. It was a close shave indeed. आता या प्रश्नाचा अर्थ अगोदर आपण समजून घेऊयात की अ कार ब्रश पास्ट मी इट वॉज अ क्लोज शेव इंडीड. त्याचे ऑप्शन्स काय आहेत? अ हॉरिबल ॲक्सिडेंट, नियर डेंजर, अ नॅरो एस्केप, अ ग्रेट डॅश. पहा, थोडक्यात वाचलो रे बाबा, अशा प्रकारचे आपण फ्रेजेस ऐकत असतो नाही का? थोडक्यात वाचलो, नाहीतर काहीच खरं नव्हतं. मग अशा प्रकारचं काय की माझी आता खूप मोठी एक दुर्घटना होणार होती माझ्यासोबत, पण मी थोडक्यात बचावलो. मग बचावलो म्हणजे काय की त्यापासून माझी सुटका झाली किंवा माझी मुक्ती झाली. मग मी एखाद्या संकटातून वाचलो. तर याचा जो ऑप्शन आहे हे हॉरिबल ॲक्सिडेंट होईल का? भयंकर असा दुर्घटना होईल का? नाही. नियर डेंजर, अगदी एखाद्या वाईट घटकांपर्यंत जाण्यासाठी मी गेलो होतो, अशा प्रकारे होईल का? तर नाही. याचं जे करेक्ट आन्सर आहे
अ नॅरो एस्केप म्हणजे मी थोडक्यात बचावलो, थोडक्यात वाचलो. इट इज मीन्स क्लोज शेव इंडीड. ओके. नाउ द नेक्स्ट question is, all our efforts to pursue her to join us were in vain. Choose two options. बघा या ठिकाणी in vain, in vain, in vain या शब्दाचा अर्थ आपल्याला अगोदर माहिती असायला हवा. आता in vain म्हणजे काय? ज्याचा कुठलाही उपयोग झालेला नाही. All our effort pursue her to join us were in vain. आम्ही जेवढे काही आमचे प्रयत्न केले ते सर्व मातीमोल झाले किंवा धुळीस मिळाले. तर मातीमोल झाले किंवा धुळीस मिळाले याचा अर्थ काय? त्याचा काहीही फायदा झाला नाही. मग या संदर्भामध्ये आपले कुठले दोन ऑप्शन्स करेक्ट असायला हवेत? तर बघा, विदाउट सक्सेस होईल का, डिफिकल्ट होईल का, ऑफ नो यूज होईल का, का सक्सेसफुल होईल? सक्सेसफुल तर होणार नाही. त्यानंतर विदाउट सक्सेस म्हणजे आपल्याला कुठलंही यश मिळालेलं नाहीये. मग ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. अँड ऑफ नो यूज त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. तर अशा प्रकारे ऑप्शन 1 अँड ऑप्शन 3 इज अवर करेक्ट आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज 5th. All of us gathered together and completed the project. It's rightly said that many hands make work light. पहा, हा जो पूर्ण फ्रेज आहे या ठिकाणी, that many hands make our work light. खूप साऱ्या हातांनी काम केलं तर आपलं काम कसं होतं? हलकं होतं. एक मराठीत म्हण आहे बघा, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. त्याच पद्धतीची ही जी म्हण आहे की मग काय अर्थ होईल या ठिकाणी? मेनी हँड्स मेक वर्क लाईट. बघा, मेनी पीपल वर्क टुगेदर, खूप सारे व्यक्ती किंवा माणसे एकत्र काम करतात. युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ. काय आहे? एकीचे बळ. युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ हे होईल का? वर्क बिकम्स इझी इन लाईट. काम अगदी सोपं होतं. वी नीड मेनी हँड्स फॉर डुईंग वर्क. काम करण्यासाठी आपल्याला खूप सारे व्यक्तींची गरज असते. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे आहे सेकंड नंबर, युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ. एकीचे बळ. त्यामुळे ऑप्शन सेकंड इज अवर आन्सर. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. या ठिकाणी ॲट होम या वर्डला अंडरलाईन केलेली आहे. मग ॲट होमच्या संदर्भात आलेला कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग काय आहे? तर हॅपी, अनइझी, कम्फर्टेबल किंवा डिस्टर्ब. आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. मग कसं वाटत होतं त्याला की माझ्या मित्राच्या घरी मी आलेलो आहे आणि व्हेरी मच ॲट होम म्हणजे खूप असं वाटत होतं की मी माझ्या घरीच आहे. मग त्याला कम्फर्टेबल वाटत होतं, अनइझी वाटत होतं, हॅप्पी वाटत होतं का डिस्टर्ब वाटत होतं? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कम्फर्टेबल. काय आहे? कम्फर्टेबल. ॲट होम मला माझ्या मित्राच्या घरी अगदी कम्फर्टेबल वाटत होतं. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाइम. महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाइम. आता ड्रॉप करणं म्हणजे काय करणं? तर एखाद्या व्यक्तीला कुठेतरी नेऊन सोडणं. मग नेऊन सोडणं कशासाठी? तर काय कुणाची तरी भेट घेण्यासाठी किंवा कुठलं तरी काम करण्यासाठी. महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाइम. मग स्लीप त्याचं ऑप्शन येईल का? रीच येईल का? सीट येईल का? व्हिजिट येईल? तर या ठिकाणी स्लीप म्हणजे काय? तर झोपणे, रीच म्हणजे पोहोचणे, सीट म्हणजे बसणे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे व्हिजिट. तर ड्रॉप या ठिकाणी महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाइम म्हणजेच तो त्या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी येईल. तर अशा प्रकारचा हा जो आपला क्वेश्चन आहे त्याचा आन्सर पाहिला. आता समोर पाहूयात, गांधीजी हॅड अ लॉयन शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम. So here is the phrase, a lion's share. A lion's share.
लॉयन शेअर म्हणजे काय? सिंहाचा वाटा. मग सिंहाचा वाटा म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल बाबा? शब्दशः अर्थ त्याचा हा कुठली तरी एक गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? सिंहाचा वाटा आहे किंवा सिंहाची भागीदारी आहे. परंतु ऍक्च्युली त्याचा मिनिंग तसा आहे का? नाहीये. तर काय आहे की गांधीजी हॅड अ लॉयन शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम. अचिव्हमेंट म्हणजे काय? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींचा कसा हिस्सा आहे? तर सिंहाचा वाटा आहे. याचाच अर्थ काय की लॉयन्स ब्रेवनेस होईल का? नो. द ग्रेटेस्ट शेअर होईल का? अ गुड शेअर होईल का? अ शेअर लाईक अ. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 2, द ग्रेटेस्ट शेअर. म्हणजे सगळ्यात मोठा वाटा किंवा खूप सारा श्रेय त्या ठिकाणी त्यांनी फ्रीडम मिळवण्यासाठी दिलेला आहे. म्हणून ऑप्शन सेकंड इज अ करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अंडरस्टूड? नाउ the next question is, his joy knew no bounds when he topped the list of successful candidates. What is the question? His joy knew no bounds when he topped the list of successful candidates. Knew no bounds. What is the phrase? Knew no bounds. बघा, मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आपण करत असतो की त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला खूप आनंद झाला, त्याला खूप अतिशय आनंद झाला. सो दिस इज द सेम मिनिंग हिअर. हिज जॉय न्यू नो बाउंड्स. जॉय म्हणजे काय? आनंद. आणि न्यू नो बाउंड्स म्हणजे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही, त्याला खूप जास्त प्रचंड असा आनंद झाला व्हेन ही टॉप द लिस्ट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. तर याचे जे ऑप्शन्स आहेत बघा, न्यू द बाउंड्स, became happy, became very high, became limitless. became limitless हे असेल त्याचं करेक्ट ऑप्शन. त्याचा जो आनंद झाला तो लिमिटलेस झाला. आणि लिमिटलेस म्हणजे का? तर त्याला खूप 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 असा आनंद झाला. म्हणून याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4, became limitless. ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, Baji Prabhu fought tooth and nail against the enemy. आता tooth and nail याचा शब्दशः अर्थ काय होतो बरं बाळांनो? टूथ आणि नेल म्हणजे काय? आपले दात आणि नखे होईल का? नाही. तर टूथ अँड नेल्स मीन्स फिअर्सली, अतिशय प्रखरपणे, अतिशय आपलं पूर्ण तन मन धनाने ते लढले. कोण? बाजी प्रभू फॉट टूथ अँड नेल अगेन्स्ट द एनिमी. शत्रू विरुद्ध ते कडाडून लढले, प्रखरपणे लढले, फिअर्सली लढले. तर यामध्ये जे ऑप्शन्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. फॉट विथ द टूथ अँड नेल्स, फॉट विथ वेपन्स, फॉट व्हेरी फिअर्सली अँड फॉट बायटिंग अँड स्क्रॅचिंग. बघा ते कसे लढले. टूथ आणि नेल्सने लढले का? शस्त्र वापरून लढले का? फिअर्सली प्रखरपणे लढले का? की बायटिंग आणि स्क्रॅचिंग करून लढले? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 3, फॉट व्हेरी फिअर्सली. अतिशय प्रखरपणे ते काय झाले? लढले. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, द प्रोग्रेस इन हिज करिअर इज ॲट स्नेल्स पेस बिकॉज ऑफ हिज लेझीनेस. तर या ठिकाणी स्नेल स्पेस कसा आहे? अ प्रोग्रेस इन हिज करिअर. करिअर म्हणजे काय रे बाबांनो? तर करिअर म्हणजे काय की आपलं जे काही यश आहे ते, आणि मग त्याचे जे करिअरमध्ये यशामध्ये काय आहे? स्नेल स्पेस आहे. कशामुळं? त्याच्या लेझीनेसमुळं. तो आळशी असल्यामुळे त्याचं जे काही भविष्य आहे ते कसं आहे किंवा त्याचे जे करिअरची वाटचाल आहे ती कशी आहे? ते ॲज अ स्नेल स्पेस आहे. म्हणजे अगदी स्नेल म्हणजे माहिती आहे ना, गोगलगाय. तर गोगलगाय कशी चालते? अगदी हळूने. आणि अशीच त्याच्या यशाची प्रोग्रेस आहे. मग ऑप्शन्स काय आहेत? व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो, व्हेरी हार्ड, व्हेरी ब्रेवली. मग याच्यातले जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, व्हेरी स्लो. स्नेल स्पेस, द मीनिंग ऑफ धिस phrase or word, snail space, the correct answer is very slow. Understood? Now the next question is, he turned a deaf ear to his father's advice. He turned
अ डिफ इयर. अ डिफ इयर, डिफ म्हणजे काय? बहिरा, कानाने बहिरा. फादर्स ॲडवाइस, वडिलांची जी काही ॲडव्हाइस आहे किंवा सांगणं आहे त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. बघा आता शब्दशः अर्थ तर असा होतो की तो कानाने बहिरा आहे, बरोबर, परंतु कॉन्टेक्स्च्युअल त्याचा मीनिंग तसा नाहीये. मग ऑप्शन्स काय आहेत पहा. इग्नोर करणे, प्रिटेंडेड टू बी डीफ, बहिरा असण्याचं सोंग करणे, डिड नॉट हिअर, मुळीच न ऐकणे, अँड लिसन केअरफुली टू, आणि अगदी काळजीपूर्वक ऐकणे. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे फर्स्ट ऑप्शन, म्हणजे इग्नोर करणे. वडिलांनी कुठलीही ॲडवाइस किंवा एखादी कुठलीही गोष्ट जर मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो टर्न ऑफ अ डिफ इयर करतो, म्हणजेच तो वडिलांच्या ॲडवाइसला पूर्णपणे इग्नोर करतो. अशा प्रकारचे जे करेक्ट आन्सर असेल. नाव अ सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. आता मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन करताना सांगितलं की बेड ऑफ रोजेस म्हणजे काय, तर असं अंथरूण की ज्यावर फुलंच फुलं आहेत, खूप आल्हाददायक आहे, असा शब्दशः अर्थ होतो. परंतु ऍक्च्युली अ बेड ऑफ रोजेस म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्रास न होता अगदी आल्हाददायक, अगदी सोपं किंवा आरामशीर किंवा आरामदायक जे कार्य आहे दॅट इज कॉल्ड बेड ऑफ रोजेस. मग इझी आहे. बेड ऑफ रोजेसला मग काय होईल? अ सोल्जर्स लाईफ, सैनिकांचं आयुष्य कसं आहे? अ बेड ऑफ रोजेस आहे का? इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. मग तुम्हाला प्रश्न वाचताना इज नॉट या शब्दाकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं, कारण जर आपण नॉट हा शब्द वाचला नाही तर आपलं ऑप्शन चुकतं. त्यामुळे त्यांनी काय विचारले? अ सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. बेड ऑफ रोजेस नाही म्हणजे आरामाचं त्यांचं आयुष्य नाहीये. मग याच्याशी निगडीत कुठले ऑप्शन्स आहेत? तर आपल्याला 2 ऑप्शन या ठिकाणी चॉईस करायचे आहेत. मग पहा, इज नॉट इझी सिच्युएशन होईल का? हो, बरोबर आहे की त्याची जी सिच्युएशन आहे, जो तो राहतोय, ती सिच्युएशन काही इझी नाहीये. इज नॉट प्लीजंट सिच्युएशन, आणि त्याला ती आनंद देणारी सुद्धा नाहीये. तिसरा जो ऑप्शन आहे इज नॉट सॉफ्ट ॲज रोजेस, तो फुलांनी इतका सॉफ्ट नाहीये किंवा थॉर्नी आहे, काटेरी आहे. तर हे थर्ड आणि फोर्थ ऑप्शन काही होऊ शकत नाहीत. याचे जे करेक्ट 2 आन्सर आहेत ते फर्स्ट आणि सेकंड. इज नॉट अ बेड ऑफ रोजेस मीन्स इज नॉट इझी सिच्युएशन अँड इज नॉट अ प्लीजंट सिच्युएशन. अंडरस्टूड? सो द नेक्स्ट क्वेश्चन इज फायर ब्रिगेड arrive in the nick of time before fire became worse. या ठिकाणी जो आपला वर्डला अंडरलाईन केलेला आहे हे आहे इन द निक ऑफ टाइम. इन द निक ऑफ टाइम. पहा, फायर ब्रिगेड आलेली आहे. कधी आली? इन द निक ऑफ टाइम बिफोर फायर बिकेम वर्स. आग लागलेली आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती होण्याच्या अगदी अगोदर, अगदी थोड्या वेळा अगोदर काय आलेली आहे? फायर ब्रिगेड आलेली आहे. मग इन द निक ऑफ टाइम म्हणजे काय? कुठलीही गोष्ट होण्याच्या जस्ट बिफोर, अगदी अगोदर. तर काय ऑप्शन्स असतील याचे? आफ्टर द फायर गटेड द बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंगला पूर्णपणे आग लागल्यानंतर आली का? बिफोर टाइम, वेळेच्या अगोदर आली का? व्हेन द फायर वॉज एक्सटिंग्विश, आग पूर्णपणे विझल्यावर आली का? किंवा ॲट द राईट मोमेंट, किंवा अगदी वेळेवर आली का? सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4, ॲट द राईट मोमेंट. सो इन द निक ऑफ टाइम या फ्रेजचा अर्थ होतो ॲट द राईट मोमेंट. अंडरस्टूड? नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज 5th. Shivaji Maharaj could not put up with such an insult in Aurangzeb's darbar. So could not put up with हा पूर्ण फ्रेज आहे. could not put up with म्हणजेच काय की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबच्या दरबारामध्ये गेले आणि त्यांचा जो अपमान झाला यासाठी त्यांनी कुठला निर्णय घेतला? could not be happy, ते आनंदी नव्हते. could not keep silence, ते शांत बसले नाहीत. could not bear, हे त्यांना सहन झालं नाही. could not be angry, त्यांना मुळीच राग आला नाही.
तर या ऑप्शन्स मधले जे करेक्ट आन्सर आहे ते आहे म्हणजे आन्सर नंबर 3, कुड नॉट बिअर, हे ते सहन करू शकले नाही. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी काय झालेले आहे, टोटल जे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्याशी रिगार्डिंग जे काही आन्सर्स आहेत आपण सॅम्पल क्वेश्चन्सही पाहिले आणि क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस हे क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आपल्याला 1 बाय 1 काय करायचं आहे, ह्या संपूर्ण क्वेश्चन्सचा ॲनालिसिस करायचं आहे आणि आपण जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या संदर्भामध्ये प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत तर अशाच प्रकारचे मोर दॅन क्वेश्चन्स आणि त्या संदर्भात येणारे मिनिंग्स हे आपल्या लक्षात यायला हवेत. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मिनिंग ऑफ वर्ड्स या संदर्भामध्ये शब्दांचे अर्थ लिहिणे हे सांगितलेले आहे आणि याच्या संदर्भात मी तुम्हाला 4 क्वेश्चन्सही दिले होते. त्यामध्ये आपण पाहिले की राईट या एका शब्दाचा अर्थ 4 वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे येतो. मग राईट सारखेच आणि असंख्य असे शब्द किंवा वाक्प्रचार किंवा म्हणी आपल्याला एक्झाममध्ये हमखास विचारल्या जातात आणि त्यासाठी आपण अशा एक्झरसाइजचा आणखी मोर दॅन अभ्यास करूयात. सो दिस इज अवर टुडेज टॉपिक, रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मिनिंग ऑफ वर्ड्स. थँक यू.